खरं तर आज या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. मला बऱ्याचदा असा प्रश्न पडायचा की गुणवंत नेमकं म्हणायचं कशाला. खरं तर गुणवंतांचा सत्कार करणं हे दोन पद्धतीनं या सगळ्या समारंभाकडे पाहिलं जातं. आणि त्यातली पहिली पद्धत म्हणजे अशी की गुणवंतांचं कौतुक करावं, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारावी, याच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जातं. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट असते जी शरदरावांच्या कदाचित त्यांना अपेक्षित असेल की एकदा गुणवंत म्हटलं आणि त्यांना थोडंसं कौतुकाची थाप मारून त्यांना एखादं प्रोत्साहनपर इंजेक्शन दिलं की मग त्यांच्याही अपेक्षा वाढल्या जातात आणि त्या अपेक्षा टिकवण्यासाठी ही पोरं काहीतरी धडपड करतात. आता हे प्रोत्साहनपर इंजेक्शन द्यायचं, परंतु हातही हलका असायला हवा, म्हणून शरदरावांनी मुद्दाम निशिगंधाताईंना या ठिकाणी बोलवलं. हलक्या हातानं कसं इंजेक्शन देता येईल, म्हणून मुळात अशा पद्धतीने त्यांनी पाहुण्यांची ही आरस या ठिकाणी आखलेली आहे. मित्रांनो, सगळेच जण आपण असं म्हणत असतो की गुणवंत व्हायला हवं. बऱ्याच पालकांनाही असं वाटत असतं की माझ्या शेजारच्या पोरांना असं करायला हवं, तसं करायला हवं. मी आत्तापर्यंत या कार्यक्रमांच्या निमित्तानं आत्तापर्यंत हजारो मुलांशी संपर्क साधला असेल. बऱ्याच मुलांना मी विचारायचो की बाबांनो काय व्हायचं, कोणी म्हणायचं डॉक्टर व्हायचंय, कोणी म्हणायचं इंजिनियर व्हायचंय. पालकांना जर विचारलं की बाबांनो तुमचा मुलगा कोण व्हायला हवा, तर प्रत्येक पालकाचं म्हणणं असायचं डॉक्टर व्हायला हवा, इंजिनियर व्हायला हवा, अमुक काहीतरी असे प्रत्येकाची एक अपेक्षा असायची. परंतु मी नेहमी एक पाहिलंय की गुणवत्ता म्हणजे तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नसते. एकदा गुणपत्रिकेवरती 90-95% मार्क पडले म्हणजे तुमची गुणवत्ता ठरते असंही काही नाही. कारण कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील नेहमी म्हणायचे की वर्गात शिकवलेलं विसरल्यानंतर तुमच्या टाळक्यात जे उरतं त्याला आपण गुणवत्ता म्हणायचं असतं, त्याला आपण शिक्षण म्हणायचं असतं. वर्गातलं शिकवलेलं विसरल्यानंतर तुमच्या डोक्यात जे उरेल त्याला आपण शिक्षण म्हणूयात. तुम्हाला वर्गात 90-95% मार्क पडले म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असं नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे तुमचं शिक्षण असतं. परवा आमदार बेनकेंचा वाढदिवस होता, तिथेही कुणीतरी गुणवत्तेचा प्रश्न उपलब्ध केला आणि त्यावेळेस मी मुद्दाम आवर्जून एक उदाहरण सांगितलं की एका शाळेत शिकणारी 3 मुलं होती. त्या 3 मुलांमध्ये एक पुढच्या बाकावरती बसणारं पोरगं होतं ज्याला नेहमी 90-95% मार्क पडायचे. आईबापानं सांगितलं होतं लेका तुला शिकायचंय, मोठं व्हायचंय, 12वी सायन्सला तुला ऍडमिशन घ्यायचंय, 90%च्या पुढे मार्क पडायला पाहिजेत, इंजिनिअरिंगच्या सीईटीला तुला चांगले मार्क पडायला पाहिजेत, गव्हर्नमेंट कॉलेजला तुझा नंबर लागायला पाहिजे, लेका तू इंजिनियर व्हायला पाहिजे, एवढं आईबापानं फक्त आयुष्यभर सांगितलं. पोरानं अभ्यास सोडून आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही. कधी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भाग घेतला नाही, कधी कॉलेजच्या कोणत्या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नाही, काही म्हणून केलं नाही. पोरगं फक्त अभ्यास करायचं. आईबापाचं स्वप्न साकार झालं, पोरगं इंजिनियर झालं. बुट्टे पाटील, तुमच्या जिल्हा परिषदमध्ये एक अर्ज निघाला, इंजिनियरची जागा निघाली, झेडपीमध्ये पोरगं इंजिनियर म्हणून रुजू झालं. त्याच वर्गामध्ये जेमतेम मार्क पडणार, त्याला कधी 90-95% मार्क पडले नाही, 60-70च्या दरम्यान पोरगं चालायचं. असं करता करता ग्रॅज्युएट झालं. पुढे गेल्यानंतर म्हटलं की अरे ग्रॅज्युएट झालं आता करायचं काय. म्हटलं आयुष्यातले आणखी 2-3 वर्ष आजमावून पाहूयात, स्वतःला अभ्यास करूयात. प्रचंड इच्छाशक्ती पोरामध्ये. पोरानं ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2-3 वर्ष चांगला अभ्यास केला, युपीएससीच्या एक्झाममध्ये उत्तीर्ण झालं आणि ज्या जिल्हा परिषदेमध्ये वर्गातलं सगळ्यात हुशार पोरगं इंजिनियर म्हणून काम करत होतं तिथंच हे महाराज मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आले. आता वर्गातल्या शेवटच्या बाकड्यावरती जे पोरगं बसायचं त्याची वेळ आली होती. वर्गाच्या शेवटच्या बाकावरती बसणारं पोरगं ज्यानं कधी अभ्यासात त्याचा कधी पहिला नंबर आला नाही, पण पेपर जवळ आले की हुशार पोराची मदत घेणार, वर्गात कुठं भांडणं झाली की टुकार साकारांची मदत घेणार, कॉलेजचं कधी गॅदरिंग सोडलं नाही, कॉलेजची कोणती काय स्पोर्टची कोणती ऍक्टिव्हिटी सोडली नाही, वर्गात साधी मॉनिटरचं इलेक्शन लागलं तर सगळ्या 4 पुरून उरणारं हे पोरगं युआरचं इलेक्शन सोडलं नाही, जीएसचं इलेक्शन सोडलं नाही, पुढं जाऊन आमदार झालं आणि त्याच जिल्हा परिषदेवरती पालकमंत्री म्हणून आलं. वर्गातलं हुशार पोरगं इंजिनियर म्हणून काम करत आहे, वर्गातलं मध्यमवर्गीय पोरगं जे होतं ते सीओ म्हणून काम करत आहे आणि मागच्या बाकावर तो गुणवंत विद्यार्थी. गुणवत्ता शेवटी लागतेच, राजकारणात जरी यायचं असलं तरी गुणवत्ता लागते. मागच्या बाकावरती बसणारं पोरगं आता पालकमंत्री म्हणून आलं. इंजिनियर सीओ साहेबांना सॅल्यूट करायचे आणि सीओ साहेब पालकमंत्र्याला सॅल्यूट करत होते. म्हणजे तुमची गुणवत्ता म्हणजे तुमची फक्त मार्कशीटवरला जी गुणांची सूज आलेली आहे ती कधीच तुमची गुणवत्ता ठरत नाही. तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. महात्मा गांधी नेहमी शिक्षणाविषयी बोलताना म्हणायचे की एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व बदलवणारं एक धारदार शस्त्र आहे.
आणि त्याच्यावरती टिप्पणी करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. इट्स ट्रू, बट फॅन if education system teaches that type of job which held in the society, or society do that type of job which teaches in the classroom. म्हणजे वर्गात जे शिकवलं जाते ते समाजात घडू देत, किंवा समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं जाऊ दे. पण मित्रांनो, दुर्दैवानं तसं कधी घडलं नाही. वर्गात जे शिकवलं गेलं ते कधी समाजात घडलं नाही, आणि समाजात जे घडतंय ते कधी वर्गात शिकवलं गेलं नाही. लहानपणी मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. माझे वडील शिक्षक होते, रिटायर झाले. माझे आजोबा शिक्षक आमदार होते. शिक्षकाच्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालोय. पण तरी सुद्धा मी असं म्हणत असतो की वर्गात जे शिकवलं जातं ते कधी आमच्या समाजात घडलं नाही, आणि समाजात जे घडतंय ते कधी वर्गात शिकवलं गेलं नाही. लहानपणी आम्ही सगळेजण गावाकडे जायचो. गावाकडे गेल्यानंतर आम्ही गाणं म्हणायचो, एरे एरे पावसा. ताई, तुम्ही सगळेजण तुमच्या लहानपणी गाणं म्हटलं असाल, एरे एरे पावसा तुला देतो पैसा. मी माझ्या गावात गेल्यानंतर असं गाणं म्हणायचो. माझ्या आजोबांना विचारायचो की आजोबा आजोबा असं गाणं का म्हणायचं, एरे एरे पावसा. माझ्या आज्यानं, माझ्या बापदाद्यानं, माझ्या समाज व्यवस्थेनं मला सांगितलं की बाबा रे, आपला देश कृषीप्रधान आहे. कृषीप्रधान देशात पावसाची गरज असते. लहान मुलांनी असं गाणं म्हणायचं असतं, आणि लहान मुलांनी अशी गाणी म्हटली की लहान मुलांचं देव बाप्पा ऐकतो आणि मग पाऊस पडतो. माझ्या बाप दाद्यानं, माझ्या आज्या पंजानं मला सांगितलं आपला देश कृषीप्रधान आहे, पोरांनो म्हणा ये रे रे पावसा. आणि आज जर इंग्रजी शाळेत पहिल्याच वर्गात गेलात तर बाई पोरांना शिकवत असतात, रेन रेन गो अवे, पावसा पावसा परत जा. पोरांनी नेमकं करायचं काय, ही कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टीम पुढे येते. मी पुण्यात शिकायला गेलो. माझं जर्नलिझम अँड मास कॉम झालं. एमबीएला गेलं. एमबीएला मी डी वाय पाटीलला शिकत होतो. पुण्यात गेल्यानंतर एका घरात पेंगेस्ट म्हणून राहायचो. त्या घरातली एक आई आपल्या छोट्याशा बाळाला वॉटर बॅग भरून द्यायची आणि सांगायची की बाळा रे, हे पाणी उकळलेलं आहे, हे पाणी गरम आहे, तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. लक्षात ठेवा, कुटुंब व्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा कणा म्हणजे आई. पलीकडच्या वर्गाला सांगतोय, समाज व्यवस्थेचा, कुटुंब व्यवस्थेचा कणा असणारी आई लेकराला काय शिकवते, तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. आणि वर्गात गेल्यानंतर मास्तर सांगत असतात, एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं, पोरांनी नेमकं करायचं काय, ही कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टीम पुढे येते. वर्षानुवर्ष आपण पोरांना तेच सांगतोय. तुम्हाला तुमच्या बाईंनी काय शिकवलं, करे कमळाचा, मलाही तेच सांगितलं, भरे भटजीचा, सरे सरस्वतीचा. किती दिवस पोरांना सांगायचं करे कमळाचा आणि भटजीचा. पोरांना सांगा क फक्त कमळाचा नाही, क कर्मवीर भाऊराव पाटलाचा आहे. भटजीचा सांगण्याऐवजी आम्ही भगतसिंगाचा सांगू. आम्ही सरस्वतीचा सांगतो. सरस्वतीनं किती शाळा बांधल्या. सावित्रीचा सांगा, स्वच्छतेचा सांगा. गवताचा सांगण्याऐवजी गाडगे महाराजांचा सांगा. आम्ही शहामृगाचा सांगतो. शिवाजीचा सांगा. पोरांना कळेल आमचा इतिहास काय. पोरांच्या कोऱ्या पाटीवरती काय संस्कार कोरायचे ते शिक्षकांना ठरवून घ्यावं लागणार आहे, गुरुजनांना ठरवून घ्यावं लागणार आहे, आणि तुम्हा आम्हा सर्व पालकांनाही ठरवून घ्यावं लागणार आहे. पालकांची जबाबदारी फार मोठी आहे की पोरांना नेमकं काय शिकवायचं हेच आम्हाला कळेन असं झालंय. आम्ही काय शिकवायचं हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही शिक्षण व्यवस्थेपासून, गुणवंतापासून, शरदराव तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करतायत ती अपेक्षा कधीही पूर्णत्वाला येणार नाही. सुरुवातीला ठरवूयात की आम्हाला काय शिकवायचंय. शिक्षणाधिकारी साहेब आहे तिथे. लहानपणी साहेब आम्हाला एक गणित असायचं 7वीच्या पुस्तकात स्कॉलरशिपला. शेतकऱ्याच्या रामूनं अमुक अमुक व्यापाऱ्याकडनं दर साल दर शेकडा अमुक अमुक दरानं एवढं कर्ज घेतलं. शेतकऱ्याचा रामू 4 वर्षानंतर अमुक अमुक व्यापाऱ्याला किती मुद्दल, किती व्याज परत करेल. आम्हाला 7वीला असताना गणित होतं की शेतकऱ्याच्या राम्यानं व्यापाऱ्याकडनं अमुक अमुक दर साल दर शेकडा दरानं एवढं कर्ज घेतलं. पण आम्हाला असं गणित कधीच पुस्तकात नव्हतं. अमुक अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या रामूकडून दर साल दर शेकडा अमुक अमुक दरानं कर्ज घेतलं. मग अमुक अमुक व्यापारी शेतकऱ्याला किती मुद्दल देईल, किती व्याज देईल, असं गणित आम्हाला आमच्या आयुष्यात कधीच पाहायला मिळालं नाही. आमच्या गणितानं सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा रे, शेतकऱ्याचा राम्याच कर्ज घेणार आहे, त्योच फेडणार आहे आणि त्योच मरणार आहे. आणि म्हणून आज मी कितीही पोरांना विचारलं, बाबांनो व्हायचं काय तुम्हाला. डॉक्टरचं पोरगं म्हणतं डॉक्टर व्हायचं, इंजिनियरचं पोरगं म्हणतं इंजिनियर व्हायचंय. पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं एकही पोरगं छातीवरती हात ठेवून सांगत नाही की बाबांनो मला शेतकरी व्हायचंय. ही आमची आज वाईट अवस्था आहे. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या भारतामध्ये सचिन तेंडुलकरनं जर 100 धावा पूर्ण केल्या तर त्याला लाखो रुपयांची पारितोषिकं दिली जातात. याचं वाईट वाटत नाही. पण आमच्या शेतकऱ्यानं या बांधाच्या त्या बांधाला आयुष्यभर लाखो धावा कधीच पूर्ण केल्यात, पण त्याच्या समस्या मांडण्यासाठी त्याला आत्महत्या कराव्या लागतात. हे आमचं दुर्दैव. आणि म्हणून आमच्या पोरांना वाटत नाही की आम्हाला शेतकरी व्हावं. म्हणून या पोरांच्या कोऱ्या पाटीवरती काय संस्कार करायचे ते सगळं आम्हाला आजच ठरवून घ्यावं लागणार आहे. जोपर्यंत आम्हाला कळणार नाही की आम्हाला यांना काय शिकवायचंय,
तोपर्यंत आम्ही यांच्यापासून जे आउटपुट आम्हाला अपेक्षित आहे ते आउटपुट आम्हाला कधीच पूर्ण करता येणार नाही. पोरांना सांगा, आमच्या महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयऱ्या गायऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाही. पोरांना आम्ही इतिहास शिकवला, पण तेवढ्यापुरता, त्या मार्कांपुरता इतिहास शिकवला. चौथीच्या एखाद्या पोराला विचारलं की बाबा रे अमुक अमुक प्रकरण तुला माहित आहे का, शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठाऊक आहे का? तो म्हणतो तो प्रश्न मी ऑप्शनला टाकला होता, ते मी वाचलंच नाही, दुसरा प्रश्न पाहिला होता. म्हणजे इतिहास फक्त आम्ही परीक्षेपुरता पोरांना शिकवला, परंतु आमचा इतिहास आम्हाला पोरांना सांगता आला नाही. आतापर्यंत ज्या ज्या कॉलेजेसवरती गेलो, संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मी आतापर्यंत शेकडो कॉलेजेसवरती गेलो, पोरांना मी इतिहासाची जाणीव करून देत होतो. आमच्या मातीचा इतिहास कुणी आयऱ्या गायऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाहीये. आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खनखनाटानं, ढगांच्या गडगडाटानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. राजेगडावर पोहोचले सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू देशपांडे असेल, कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारव्यात कोसळणारा तानाजी मालुसरे असेल, मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेगे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय, आणि मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना मोगलांच्या काळजाचा थरका पुडवणारा आणि मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी काय, हा आमच्या मातीचा इतिहास आहे. या मातीत जन्माला आलेल्या ज्ञानोबा तुकोबा चोखोबांनी या मातीलाच नाही, सगळ्या जगाला ओरडून सांगितलं, बाबांनो चालायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं. आणि आज याच मातीत जन्माला आलेल्या माणसाला सांगावं लागतंय, या मातीसाठी फासावर जाऊ नको, या मातीसाठी छाताडावरती गोळ्या झेलू नको, पण किमान ही माती घाण करू नको, हे लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. माता आणि माती या दोन शब्दात फक्त एका वेलांटीचा फरक आहे. माता म्हणजे जिच्या पोटी आम्ही जन्माला आलो, आणि माती म्हणजे जिच्या कुशीत आम्हाला विलीन व्हायचंय. आज आम्ही या महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय? सगळे टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे राजस्थानचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतायत. ही माणसं इथे येऊन काम करतायत याचं वाईट वाटत नाही, पण आम्ही इतिहास गाणारी माणसं मात्र कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून पिचकाऱ्या मारणं आणि प्रेम प्रकरणं चघळणं, याच्यात आम्ही आमचं तारुण्य वायाला घालवतोय, याचं मात्र आम्हाला वाईट वाटतं. या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही कधी करणार आहोत? या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत कधी नेऊन पोहोचवणार आहोत? इथं आलेली जी गुणवंत मुलं आहेत यांना प्रत्येकाला करिअर करायचं. मित्रांनो, MBAला असताना मला करिअरच्या 4 स्टेजेस सांगितल्या जायच्या. पहिली करिअरची स्टेज असते तुमची म्हणजे एक्सप्लोरेशन स्टेज. या एक्सप्लोरेशन स्टेजमध्ये आम्ही जे काही शिकलं ते लगेचच्या लगेच आम्हाला कसं युटिलाइज करता येईल. एखादं D.Ed झाल्यानंतर आम्हाला जे जे काही शिकवलं जातं ते कसं नोकरीला लागल्याबरोबर कसं पोरांपर्यंत नेऊन पोहोचवता येईल, याचा आम्ही आमच्या आयुष्यातल्या पहिल्या स्टेजमध्ये उपयोग करत असतो. जेवढं काही शिकलंय तेवढं कसं ओतता येईल याचा आम्ही वापर करत असतो. ही तुमच्या करिअरची असते एक्सप्लोरेशन स्टेज. म्हणजे शिक्षक जर नवीन नोकरीला लागला, तो तास कधी संपतोय म्हणून पाहणार नाही. शाळा सुटली का नंतर अजून एक्स्ट्रा लेक्चर कसं घेता येईल याच्यासाठी तो प्रयत्न करतो. ही तुमच्या करिअरची एक्सप्लोरेशन स्टेज असते. नंतर तुमच्या करिअरची एक स्टेज येते, ती म्हणजे एस्टॅब्लिशमेंट स्टेज. इथं जरा आम्ही स्थावर व्हायचा प्रयत्न करतो, थोडंसं स्टेबल व्हायचा प्रयत्न करतो. एक्स्ट्रा लेक्चरच्या ऐवजी 5 मिनिटं तास लवकर सुटला तर बरं होईल असा विचार करायला लागतो. मग नंतर आम्हाला सेटल कुठं व्हायचं बाबा, कोणत्या शाळेवर, बायको जर शिक्षिका असली तर चांगलं, त्यातल्या त्यात एका शाळेवर दोघं असले तर अजून चांगलं, असा विचार आमच्या मनात यायला लागतो. ही आमच्या करिअरची एस्टॅब्लिशमेंट स्टेज असते. तिसरी स्टेज मात्र आमच्या आयुष्यात येते, तिला आम्ही मिड करिअर स्टेज म्हणतो. प्रत्येक माणसाचे कितीही नाकारा, कितीही समाजसेवक ठरा, पण 2 स्वप्न असतात. पहिलं स्वप्न असतं की ते म्हणजे मी नॉलेजच्या बाबतीमध्ये मी टेक्निकली एकदम स्टेबल व्हायला पाहिजे, मी टेक्निकली स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. आणि दुसरं एक स्वप्न आमच्या त्याचबरोबर आमच्या हाताशी असतं, ते म्हणजे आम्ही इकॉनॉमिकली सुद्धा स्टेबल व्हायला पाहिजे. ही 2 स्वप्न प्रत्येक माणूस पाहत असतो. आणि मग मिड करिअर स्टेजला येईपर्यंत काही माणसं इकॉनॉमिकली स्टेबल होतात पण टेक्निकली स्टेबल होत नाहीत. काही माणसं टेक्निकली स्टेबल होऊ शकतात पण इकॉनॉमिकली नाही. जी माणसं दोन्ही क्षेत्रात प्रगतीपथावरती असतात त्यांना आपण क्लाइंबर्स म्हणूया, त्यांना आपण अचिव्हर्स म्हणूया. म्हणजे टेक्निकली एखादा क्लार्क जर असेल, त्याला जर सांगितलं की बाबा रे एवढं पत्र टाईप करून दे, 2 मिनिटात एकही चूक न करता तो क्लार्क पत्र तुम्हाला टाईप करून देईल. पण आयुष्याच्या सुरुवातीला त्यांनी जी स्वप्न पाहिली होती, माझी गाडी असेल, माझा बंगला असेल, ती त्याचं पूर्ण झालेलं असेलच असं नाही. एखादा आमच्याकडचा एखादा शिक्षक असतो की तो मिड करिअर स्टेजला येईपर्यंत इकॉनॉमिकली एकदम स्ट्रॉंग होतो, शिकवणं बाजूला ठेवून देतो, इकडे शिक्षक बँकेची निवडणूक असते, गावातली सोसायटीची निवडणूक असते, गाव बागायत करतोय, तास मोडल्याबरोबर तास सुटल्याबरोबर तिकडं 12 मोडायला जातोय, परत येतोय, शिकवायला सुरुवात करतोय. इकॉनॉमिकली स्टेबल झाला पण वयाच्या 40-45 पर्यंत पुस्तक काढल्याशिवाय त्याला शिकवता येत नाही. म्हणजे तो फक्त इकॉनॉमिकली स्टेबल झाला परंतु नॉलेजच्या बाबतीमध्ये मिड करिअर स्टेजला येईपर्यंत त्याला स्टेबल होता आला नाही.
शेवटची करिअरची स्टेज आमच्या आयुष्यात येते, तिला लेट करिअर स्टेज म्हणूयात. ही स्टेज जर तुमच्या आयुष्यात आणायची असेल तर तुम्हाला नॉलेजच्या बाबतीतही परिपूर्ण व्हावं लागेल, इकॉनॉमिकलीही परिपूर्ण व्हावं लागेल, पण त्याचबरोबर एका गोष्टीचं भान आम्हाला ठेवावं लागेल, आणि आपल्या कशा देवाला असं वाटलं असतं छातीतनं एक हात बाहेर, नरड्यातनं एखादा हात बाहेर काढूयात, एकच हात दिला असता तरी चाललं असतं. ज्या माणसांना एक हात नाही ती माणसं सुद्धा चालून घेतात, चालतं, मग देवानं आम्हाला 2 हात कशासाठी दिले? विंदा करंदीकरांची खूप छान कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. ते हात घ्यायचे म्हणजे असे कोपरापासून काढून हिसकून घ्यायचे नाही, तर ती देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करायची. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही देण्याची वृत्ती ज्या माणसांना आत्मसात करता आली ती माणसं शेवटच्या स्टेजपर्यंत जातात. शरदरावांकडे ती वृत्ती असावी, आणि म्हणून त्यांच्या मनात आलं असेल की चला या गुणवंतांचा आपण सत्कार करूयात. मित्रांनो, आपल्या आयुष्याचा एक नियम आहे, परमेश्वरानं आपल्याला, आपण श्वास घेतो, घेतलेला प्रत्येक श्वास आपल्याला सोडावा लागतो. जगात असा एखादा माणूस आहे का जो फक्त श्वास घेतो, श्वास सोडतच नाही? घेतलेलं सगळं काही सोडावं लागतं. हा नियम ज्यांनी आपल्या छाताडावरती कोरून ठेवला त्या माणसांमध्ये अशी देण्याची वृत्ती त्यांना आत्मसात करता येते. प्रत्येक माणसामध्ये एक टॅलेंट आहे. निशिगंधाताईंनी PhD केली, परंतु त्यांनी त्यांचं करिअर कलाक्षेत्रामध्ये करून दाखवलं. प्रत्येक माणसात एक टॅलेंट आहे, पण ते आम्हाला ओळखता आलं पाहिजे. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्यासारखा ठुमका लता दिदींना देता येईल का? लता दिदींसारखं गाणं दादा कोंडकेला म्हणता येईल का? दादा कोंडकेंसारखा डान्स अमिताभला जर सांगितलं चल करता येईल का? या अशा गोष्टी, प्रत्येकात एक टॅलेंट आहे, परंतु ते शोधणं महत्वाचं. मगाशी कुणीतरी सांगितलं गुणांची पारख, शरदरावजीच बोलत होते की ते एक त्यांचं एक प्लॅन आहे की इन्स्टिट्यूट एक उभं करावं, आणि तिथं प्रत्येक मुलाच्या गुणांची पारख आम्हाला करता येईल. इथं गुण सगळ्यांकडे तो, पण गुणांची पारख करणारा माणूस आम्हाला आज भेटत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या भूमीत एक असा राजा होऊन गेला की ज्याला गुणांची पारख होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे सवंगडी एका ठिकाणी खेळ खेळायचे, आणि खेळ खेळायला घरी जाताना सांगून जायचे की आम्ही तिकडे विट्टी दांडू खेळणार आहोत, पण जंगलात गेल्यानंतर दांडपट्टा कसा फिरवायचा, तलवार कशी चालवायची, हे सगळं ते खेळायचे. आणि दारामध्ये 2 पोरांना उभं करायचे, जंगलाच्या बाहेर 2 पोरांना उभं करायचे, आणि सांगायचे कुणी जर अनोळखी माणूस आला तर त्याला सांगा, त्या तिथून काहीतरी खूण करायची, आणि मग आम्ही आमचा खेळ बंद करूया आणि परत विट्टी दांडू खेळायला सुरुवात करूया. राजा आणि त्यांचे सवंगडी दांडपट्टा कसा खेळायचा ते शिकत होते. तेवढ्यात तिकडनं कुणीतरी एक बहिर्जी नाईक येत होते, आणि बहिर्जी नाईक येताना दिसल्याबरोबर एका पोरानं मोराचा आवाज काढायला सुरुवात केली. मोराचा आवाज आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळी शस्त्र लपवली आणि पोरं परत एकदा विट्टी दांडू खेळायला लागली. बहिर्जी नाईक आले आणि त्यांनी सांगितलं, राजे मी अमुक अमुक गावचा आहे, माझं नाव अमुक अमुक आहे, मला तुमच्या स्वराज्यात काहीतरी नोकरी द्या, मला तुमच्या स्वराज्याच्या कामी यायचंय, मला तुमच्या पदरात घ्या, मला तुमच्या ठिकाणी संधी द्या. राजांनी सांगितलं की सोमवारी या, सोमवारी आल्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. बहिर्जी नाईक मागे वळाले, आणि बहिर्जी नाईक मागे वळाल्यानंतर राजांनी परत सगळ्या सवंगड्यांना खुणावलं, चला आपण खेळायला सुरुवात करूया. पुढे गेलेल्या बहिर्जी नाईकनं मागे पाहिलं आणि सांगितलं, राज तुमच्या त्या बाहेर उभं असलेल्या पोराला सांगा या दिसात मोर वरडत नसतात म्हणून. बहिर्जी नाईकनं एवढं वाक्य सांगितलं, राजानं त्याचा गुण ओळखला, आणि पुढे तोच बहिर्जी नाईक स्वराज्याचा गुप्तहेर ठरला. ही गुणांची पारख आहे. आमच्यात काय दडलंय ते तुम्हाला शोधायचंय मायबाप. आमच्या पोरांना कळत नाही की आमच्यामध्ये नेमकं काय आहे. आमच्या आईबापांना आम्हाला सांगितलं इंजिनियर हो, नोकरी कर, नोकरी केली तरच छोकरी भेटत, नाही तर तुझं लग्न सुद्धा व्हायचं नाही. शिक्षण कशासाठी, तर नोकरीसाठी. एवढंच आमच्या मनावरती बिंबवण्यात आलं. प्रत्येक माणसात टॅलेंट आहे, प्रत्येकात आहे, पण ते शोधायला आलं पाहिजे. निशिगंधाताई ज्यावेळेस मी MBA ला गेलो, MBA ला गेल्यानंतर आम्हाला विचारलं की तुम्हाला स्पेशलायझेशन कशात करायचं. मी म्हटलं ह्युमन रिसोर्समध्ये करेल. माझ्याबरोबरची 4 पोरं होती, म्हटली मार्केटिंगमध्ये करूयात. कुणी म्हटलं आपण सिस्टीममध्ये करूयात, बायोटेकमध्ये करूया, फायनान्समध्ये करूयात. प्रत्येकानं वेगवेगळं स्पेशलायझेशन सांगितलं. आता आमच्या सरांनी एका 4-6 पोरांना विचारलं, बाबा तुम्हाला कशात करायचं, म्हणे मार्केटिंगमध्ये करायचं. प्रत्येकात कसं टॅलेंट असतं तुम्हाला सांगतो. एक आमच्या वर्गात बोबडं बोलणारं पोरगं होतं, त्याला कधी नीट र म्हणता आलं नाही. र म्हणायचं की ते ल म्हणायचं, र त्याला नीट बोलता आलं नाही. आमच्या सरांनी विचारलं, बाबा तुला कशात स्पेशलायझेशन करायचं, म्हणलं मार्केटिंगमध्ये करायचं. म्हणले बाबा तुला निदान मार्केटिंग नीट म्हणता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन कसं करणार. बाबा तुझं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, तू फायनान्समध्ये कर. पोरगं मात्र ऐकायला तयार नव्हतं. पोरानं सांगितलं करायचं तर मी मार्केटिंगमध्येच MBA करणार. सरांनी आमची परीक्षा घ्यायची ठरवली. सरांनी सांगितलं
ह्या 100 रामायणाच्या प्रती आहेत. या रामायणाच्या प्रती तुम्ही मार्केटमध्ये जायचं आणि विकून यायच्या. 8 दिवसानंतर मला सांगायचं की तुमच्या किती प्रती विकल्या गेल्या. आम्ही सगळेजण रामायणाच्या प्रती विकायला गेलो. म्हटलं आपल्या एवढ्या ओळखी पाळखी शरदरावला सांगाल चला 1-2-4 प्रती घ्या, त्यांच्या बरोबरच्या मित्रमंडळीला सांगाल. 100 प्रती विकायला जाते काय. आम्ही 8 दिवसानंतर सगळे आलो आणि सगळे आल्यानंतर आमच्या सरांनी विचारलं गणेश तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या. म्हटलं साहेब 100 नेलत्या पण 4च गेल्या. बाजूची जी घडाघडा बोलणारी पोरं होती म्हटलं तुमच्या किती गेल्या. कुणी म्हटलं 8, कुणी म्हटलं 10, कुणी म्हटलं 15. बोबडं बोलणारं पोरग त्याला विचारलं बाबा तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या. बोबडं बोलणारं पोरग त्यानं सांगितलं माझ्या 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. सरांना आश्चर्य वाटलं ह्याला मार्केटिंग म्हणता येत नाही, हे मार्केटिंग म्हणतंय आणि ह्यानं 100च्या 100 प्रती विकल्या कशा. सरांनी विचारलं बाबा तू काय केलं. आपल्या मार्केटिंगच्या स्पेशलायझेशन मधली कोणती स्ट्रॅटेजी तू तिथं वापरली आणि तुझ्या 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. म्हटलं चल मी काहीच केलं नाही. मी दालात जायचो, लोकांची बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लामाईन पुलं ठेवायचो, लोकांना म्हणायचो विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून दाखवू नको, तुझं रामायण विकत घे. तसं जर पाहिलं तर त्याचं बोबडं बोलणं हे समाजाच्या दृष्टीनं त्याच्या स्वतःच्या दृष्टीनं तो विकनेस होता, पण समाजाच्या दृष्टीनं त्याच्या स्किलमध्ये तो स्ट्रेंथ पॉइंट ठरला. तुमच्या प्रत्येकात एक टॅलेंट आहे, पण ते टॅलेंट मात्र आम्हाला ओळखता आलं पाहिजे. जोपर्यंत आम्हाला आमच्यात नेमकं काय आहे तेच ओळखता आलं नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या आयुष्याचं करिअर कधीच सापडणार नाही. प्रत्येकात काहीतरी आहे आणि ही पुढची जी पिढी आहे ही प्रचंड अपडेट आहे. म्हणजे मला चांगलं आठवतंय, मला 4वी-5वीला असताना इंग्रजीत भाषण करायचं होतं. त्यावेळेस आम्हाला 1ली-2री पासून इंग्रजी नव्हतं. त्यावेळेस मला इंग्रजीत भाषण करायचं. मी माझ्या वडिलांना सांगितलं माझी ताई इंग्रजीत भाषण करू शकते, मी का करणार नाही. माझ्या वडिलांनी मला मराठी उच्चार लिहून दिले होते. रला वेलांटी री, रिस्पेक्टेड, प्रेसिडेंट, म्हणजे ज्याचा अर्थही कळत नव्हता ते मला माझ्या वडिलांनी मराठीत उच्चार लिहून दिले. मी ते पाठ केलं आणि 4थीला असताना इंग्रजीतून भाषण केलं. म्हणजे आत्ताची पिढी मात्र इतकी प्रचंड आमच्यापेक्षा इतकी हुशार आहे की ह्या पिढीला जर काय घडवायचं असेल तर शिक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे. त्यांना संस्कार करणाऱ्यांची जबाबदारी फार वाढते. ही रोज अपडेट आहे. म्हणून शिक्षकांना सुद्धा अपडेट राहावं लागणार आहे की या पोरांपर्यंत नेमकं काय नेऊन पोहोचवायचं. आम्हाला लहानपणी गोष्ट होती लाकूड तोड्याची. एक लाकूड तोड्या जंगलात जातो, त्याची कुऱ्हाड पाण्यात पडते. मग मी माझ्या भाच्याला ती गोष्ट सांगत होतो की बाबा रे एक लाकूड तोड्या होता, त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. शंकर पार्वती तिथून चालले होते. शंकर भगवान म्हटले भक्त रडतोय. मग त्याला सोन्याची कुऱ्हाड दिली, चांदीची दिली, त्यानं घेतल्या नाही आणि शेवटी खुश होऊन शंकर भगवानानं तिनंही कुऱ्हाडी त्याला गिफ्ट दिल्या, बक्षीस दिल्या. आता ही गोष्ट मी माझ्या भाच्याला सांगत होतो. माझा भाचा म्हटला बाबा मामा आता ही गोष्ट अशी नाही. म्हटलं मग कशी आहे. म्हटलं झालं असं, लाकूड तोडायला गेला पण एकटा गेला नाही म्हणे, त्याच्याबरोबर त्याची बायको पण गेली. म्हटलं मग झालं काय. म्हटलं त्याची कुऱ्हाड पाण्यात नाही पडली, म्हटलं त्याची बायकोच पाण्यात पडली. म्हटलं आता पुढं झालं काय. म्हटलं शंकर पार्वती वरतून हेलिकॉप्टरनं चाललेली होती. म्हटलं मग म्हणे मग शंकर पार्वतीनं ते खाली पाहिलं. खाली पाहिल्यानंतर त्यांना रडताना दिसलं. मग शंकर पार्वती दोघंजण खाली उतरले. खाली उतरल्यानंतर शंकरानं सांगितलं की पार्वती म्हटली की आपला भक्त रडतोय, आपण त्याला मदत करायला पाहिजे. आणि मग शंकरानं पाण्यात बुडी काढली आणि वरती राणी मुखर्जी काढली. आता वरती राणी मुखर्जी काढल्यानंतर ह्याला विचारलं का ही तुझी बायको का. म्हटलं हा हीच बायको. म्हणला आता म्हणले भामट्या तुझा बाप किती प्रामाणिक होता. त्याला पहिल्यांदा सोन्याची कुऱ्हाड दिली, त्यानं घेतली नाही. नंतर चांदीची दिली, त्यानं घेतली नाही. शेवटी तीनही कुऱ्हाडी त्याला बक्षीस दिल्या. आणि ही राणी मुखर्जी सगळ्या जगाला माहिती, तू तुझी बायको म्हणतो होय रे म्हणाले. म्हटलं माझ्या बापापेक्षा मी प्रामाणिक आहे. मला ठाऊक आहे तुम्ही पहिल्यांदा राणी मुखर्जी काढतान, नंतर राखी सावंत काढतान, नंतर माझी बायको काढतान आणि म्हणतान तू फार प्रामाणिक आहे, तिन्ही तुलाच राहू दे. आता ह्या महागाईच्या काळात म्हणे एक सांभाळता येत नाही. राणी मुखर्जी ठीक होतं, आता ही राखी सावंत कशी सांभाळायची. म्हणून पुढची पिढी ही आपल्यापेक्षाही प्रचंड अपडेट आहे. त्यांच्या कोऱ्या पाटीवरती काय संस्कार करायचे हे आजी आजोबांना ठरवून घ्यावं लागणार आहे. समाजाच्या या सगळ्या समाज व्यवस्थेत वावरणाऱ्या प्रत्येक घटकाला ठरवायचे की या कोऱ्या पाटीवरती आम्ही काय ओरखडे ओढायचे. एक आजी आजोबा होते शरदराव जुने, ते गोष्टी सांगायचे रामकृष्णाच्या. म्हणजे एक आजी आजोबाची पिढी अशी होती की ती नातवांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगायची. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणून असा राजा जन्माला आला. आजी आजोबांची एक पिढी अशी होती की ती नातवांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगायची. त्यानंतरची एक पिढी आली. तुमचा पुण्याचा सारसबाग असेल, नाहीतर मुंबईचा नाना पार्क असेल, झोपाळ्यावरती झुलणारे, तारुण्याच्या गोड आठवणीत रमणारे आणि पेन्शनवरती डोलणारे जे आजी आजोबा आहेत,
त्यांना आता रामाकृष्णाच्या गोष्टी सुद्धा आठवेनाशा झाल्यात. रामाकृष्णाच्या गोष्टीपासूनचा प्रवास सुरू झाला, त्यानंतरची एक पिढी आली, ती राजा राणीच्या गोष्टी सांगायला लागली. एक राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. त्या राणीपर्यंत ठीक होतं, पण त्या राणीपासून सुरू झालेला आजी आजोबांच्या गोष्टींचा प्रवास तुमच्या मुखर्जींच्या राणीपर्यंत कधी आला हे कुणालाच कळलं नाही. एक आजी आजोबा गोष्ट सांगायची उर्मिलेची, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. त्या उर्मिलेनं लक्ष्मणाची विना तक्रार 14 वर्ष वाट पाहिली. त्या उर्मिलेपर्यंतचा प्रवास ठीक होता, पण तिथून जो प्रवास सुरू झाला तो तुमच्या तनहा तनहा म्हणणाऱ्या मातोंडकरांच्या उर्मिलेपर्यंत कधी आला हे कुणालाच कळालं नाही. म्हणून आजी आजोबांची जबाबदारी फार वाढली आहे मित्रांनो. मी तर विनोदानं म्हणत असतो की आजी आजोबांचे संवाद इतके बदलून गेलेत. आजी म्हणते आजोबांना, झोपेत का बडबडता, का कुणाला विचारता, डान्स बार कधी उघडता. तुमचं खरं रूप आता होऊ लागले लीक, तारुण्यातली ब्रँडी म्हणे मारू लागली किक. आजोबा म्हणतात आजीला, अगं वेडे असं कधी घडतं का. आजोबा म्हणतात आजीला, अगं वेडे असं कधी घडतं का. जुनं झालं कुकर म्हणून शिटी मारणं सोडतं का. आता आजी आजोबांचे संवाद जर असे असतील तर उद्याच्या पिढीपर्यंत आम्ही कोणत्या शिट्या आणि कोणते कुकर नेऊन पोहोचवणार आहोत हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून आजी आजोबांची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि म्हणून या जबाबदारीचं भान जर आम्हाला पेलायचं असेल तर बऱ्याच गोष्टींच्या आम्हाला ठरवून घ्याव्या लागतील की पुढच्या पिढीपर्यंत आम्हाला काय पोहोचायचं आहे. आम्ही प्रचंड प्रगती केली. 15 ऑगस्ट 1947ला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 50ला गणराज्याची स्थापना झाली. 56ला राज्यांची विभागणी झाली. 62ला आमच्यावरती आक्रमण झालं. 4ही आक्रमणं आम्ही परतावून लावली. 69मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72मध्ये घाशीराम कोतवाल नाटक रिलीज झालं. महाराष्ट्राच्या रंगभूमीनं ते डोक्यावरती घेतलं. 75मध्ये शोले चित्रपट रिलीज झाला. बॉलिवूडकडे हॉलिवूडचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. 82मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 84मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्याही बाजारपेठेत भारताचं नाव करायला सुरुवात केली. 89मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता यावं याच्यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न करायला सुरुवात केली. 91मध्ये आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं. 93मध्ये आम्ही गॅट कराराचा स्वीकार केला. 2000मध्ये आम्ही कम्प्युटरच्या बाबतीत जगाचेही बाप झालो. 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येण्याची आम्ही स्वप्न पाहायला लागलो. आम्ही एवढी प्रचंड प्रगती केली. आमच्या हातात मोबाईल आला, पण आमचं बोलणं मात्र सुधारलं नाही. आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. पैशाच्या जोरावरती हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं आम्ही जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आमचे प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही. आम्ही इंजेक्शनच्या जोरावरती आमचं आयुर्मान वाढलं, आमचं आयुष्य वाढलं, पण आमचं आरोग्य मात्र सुधारलं नाही. या सगळ्या गोष्टी जर आम्हाला आत्मसात करायच्या असतील तर शिक्षणाचा खरा अर्थ आम्हाला कळायला हवा. शिक्षणातनं जे आउटपुट आम्हाला हवंय ते आमच्या हातावरती जर कधी उतरवायचं असेल तर आम्हाला आमच्या गुणांची पारख करावी लागेल, संस्कारांची ढाल आमच्या पाठीवरती घ्यावी लागेल, आणि तरच आम्ही पाहिलेली सगळी स्वप्न या ठिकाणी साकार होणार आहेत. शिक्षणाचा विपर्यास व्हायला लागला. विश्वासराव नांगरे पाटील आमच्याकडे SP होते. लोकसेवा पुरस्कार त्यांना आणि मला बरोबर मिळाला इथं पिंपरी चिंचवडला. एका मुलाखतीत त्यांनी मला सांगितलं की बाबा रे, शिक्षणाचा इतका प्रचंड विपर्यास झालाय की शिक्षणाचा उपयोग खरं तर आम्ही आमच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी करायला हवा, पण दुर्दैवानं तसं होऊ शकलं नाही. त्यांनी एक उदाहरण सांगितलं की मुंबईमध्ये एक नवरा बायको दोघंही डॉक्टर होते. त्यांचा मुलगाही डॉक्टरकीचं शिक्षण घेत होता. या मुलानं काय केलं तर तो मुलगा म्हणजे जर आपण ज्यावेळेस ब्राऊन शुगर वगैरे असली काही नशा करणारी साधनं घेतो त्यावेळेस मेंदूकडे जाणारा आपला जो रक्तपुरवठा असतो तो असा संथ व्हायला लागतो आणि त्यानं एक धुंदी येते, नशा चढते. मग आता ब्राऊन शुगर मिळत नाही, कोकीन मिळत नाही. मग ह्या पोरानं हा अभ्यास केला की याच्यामुळं काय होतं, मेंदूकडे जाणारी नस संथ गतीनं रक्तप्रवाह करते आणि मग नशा येते. हे पोरगं रोज वरती फॅनला दोरी बांधायचं, गळ्यात फास घालायचं आणि अशा पद्धतीनं ती दोरी आवळत जायचं की आपोआप मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होत जायचा आणि त्याला त्यात नशा व्हायची, त्याला ती धुंदी चढायची. आणि एक दिवशी हा प्रयोग करता करता गळ्याचा फास आवळला गेला आणि दोघंही नवरा बायको डॉक्टर, पोरगंही डॉक्टर. पोरगं रात्रीतून मरून पडलं. आम्ही शिक्षणाचा काय वापर करत आहोत, आम्ही कशासाठी शिक्षण घेत आहोत. आम्हाला कळायला लागलं की अल्कोहोलमध्ये कोणते कंटेंट्स असतात. मग आयोडेक्स ब्रेडला लावून आम्ही खायला लागलो. पुणे BJ मेडिकल कॉलेजच्या पुढे जाऊन विचारा, बेकरीमध्ये सगळ्यात जास्त विकलं जातं ते ब्रेड आणि मेडिकलमध्ये विकले जातात ते फक्त आयोडेक्सच्या डब्या. मुलींचे जे नेल पॉलिश काढण्याचं जे रिमूव्हर आहे ते रिमूव्हर, मेडिकल कॉलेजच्या मुली ते रिमूव्हर रुमालावरती टाकून नशा करायला लागल्या. विज्ञानाचा आम्ही विपर्यास केला. आम्हाला विज्ञान कशासाठी असायला हवं याचा आम्हाला कळालं नाही आणि या सगळ्या नको त्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत
पोहोचवायला लागलो. म्हणून मित्रांनो, तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आपण शिक्षणाच्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. शिक्षणातनं जे आम्हाला आउटपुट हवं आहे ते आउटपुट आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आलं तर या सगळ्या शरदराव असतील, त्यांचे मित्र असतील, त्यांनी ज्या अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त केल्यात त्या अपेक्षांचं ओझं आम्हाला नक्कीच पूर्णत्वाला येता येईल. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या आयुष्याचा आनंद घ्यायला मित्रांनो शिका. मी लहानपणी माझ्या आजोबांसोबत मंदिरात जायचो. माझे आजोबा मला म्हणायचे, देवासमोर हात जोड आणि म्हण, देव बाप्पा सुखात ठेव. मी तसं म्हणायचो, पण सुख ह्या शब्दाचा अर्थ मात्र मला कधी कळाला नाही. वाचायचं शिकवलं, पाहायचं शिकवलं, अनुभवायला शिकलो आणि त्यातनं एक सुख नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यावरती मी एक पहिलं वाक्य लिहिलं आहे, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माईल. मित्रांनो, आयुष्याच्या चित्रपटाला परत रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला परत वन्स मोर नाही. तुम्हाला आता वाटलं की फार बोर होते, त्याला फॉरवर्ड करूयात, फॉरवर्ड करता येणार नाही. आणि घरी गेल्यानंतर वाटलं जरा बरं चाललं होतं, चला मांडवात जाऊन बसूयात, तर परत इथं मांडवात येता येणार नाही. आयुष्याचा कोणता क्षण पुढे ढकलता येत नाही, आयुष्याचा कोणता क्षण रिव्हर्स करून पाहता येत नाही आणि हवेशा वाटणाऱ्या क्षणांना असं थांबूनही ठेवता येत नाही. म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदानं जगायला शिका. कुणीतरी म्हटलंय, पेला अर्धा भरलाय असंही म्हणता येतं, पेला अर्धा सरलाय असंही म्हणता येतं. म्हणून भरलाय म्हणून हसायचं की सरलाय म्हणून रडायचं, तुम्हीच ठरवायचं जीवन कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. म्हणून प्रत्येकानं आपल्याला ही मिळालेलं आयुष्य परत कधीच मिळणार नाहीये, म्हणून ते आनंदानं जगायला शिकूयात. मी प्रत्येक माणसामध्ये असं काही असतं की आपण आनंदानं जगण्याचा प्रयत्न करतो, पण उगाच काही लोकांना हसताही येत नाही. माझ्या एका संस्थेचं ब्रीदवाक्य पण आहे, कीप स्माईल. मी नेहमी म्हणत असतो, बाबांनो हसत राहा. कुणाचं हसणं कधी कुणाला काय देऊन जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख आहे, पण ते दुःख बाजूला ठेवून आम्हाला जगता आलं पाहिजे. प्रत्येक माणसाला ते सुख मिळतं, पण तो सुख मिळण्यासाठी आम्हाला अगोदर काही त्रास सहन करावा लागत असतो. मग तो त्रास काय असतो? एक कोकिळेसारखा, शेवटचं उदाहरण सांगून मी थांबेल, की एक कोकिळेसारखा दिसणारा पक्षी होता. तो पक्षी दिसायचा कोकिळेसारखा, पण कोकिळेसारखं गाणं मात्र त्याला कधीच गाता आलं नाही. मग परमेश्वराकडे गेला, म्हटलं की मी दिसायला कोकिळेसारखा आहे, पण कोकिळेसारखं गाणं मात्र मला का गाता येऊ नये? कोकिळेनं जर गाणं गायला सुरुवात केली की लोक जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि मी गाणं गायला लागलो की लोक माझ्यापासून दूर जातात. मग काय? देवानं सांगितलं की बाबा रे, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आयुष्य जगावं. परमेश्वराकडे गेला, परमेश्वरानं ऐकलं नाही, दूर काट्याच्या वनात निघून गेला. एका काट्याच्या झाडात इतका गुरफटत गेला की काटे अंगाला बोचून बोचून रक्तभंबाळ झाला. एक काटा काळजाच्या आरपार शिरला. त्या वेदनांनी तो रडायला लागला, विवळायला लागला, एक हुंदका बाहेर पडायला लागला. गावाच्या वेशीपाशी येऊन तो रडत होता, विवळत होता, एक हुंदका बाहेर पडत होता आणि लोकांना वाटायला लागलं की तो गाणं गातोय. लोकांनी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. एरवी लोकांनी त्याच्या आवाजाला कधी टाळ्या वाजवल्या नाही, पण आज तो रडत होता, विवळत होता आणि त्याच्या हुंदक्याला लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याला त्या टाळ्यांचं सुख मिळालं, पण त्याच्यासाठी काळजात काटा रुतून घ्यावा लागला. या गुणवंतांचा आज सत्कार होतोय, पण त्याच्यासाठी वर्षभर त्यांना त्रास सहन करावा लागलाय, अभ्यास करावा लागलाय. आम्हालाही हे टाळ्यांचं सुख मिळेल, पण त्याच्यासाठी काळजात काटा रुतून घ्यावा लागेल. म्हणून आयुष्यात प्रत्येकाला सुख मिळणार आहे, परंतु त्याच्यासाठी परिश्रम, कष्ट आणि देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करावी लागेल. कितीही संकट आले तरी हरून जाऊ नका, खचून जाऊ नका. त्या क्षणांमधला आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कारण एकदा एका माणसाच्या पाठीमागं वाघ लागला. वाघापासून वाचता यावं म्हणून झाडावर चढला. झाडावर चढल्यानंतर पुढून अजगर येताना दिसलं. अजगरापासून वाचता यावं म्हणून दुसऱ्या फांदीवरती गेला. आग्या मोहळाला हात लागला. सगळ्या माशा पाठीमागं लागल्या. खालून वाघ वाट पाहतोय, पुढून अजगर येतंय, एकीकडून माशा पाठीमागं लागल्यात. तरी सुद्धा खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला. याला आयुष्य जगणं म्हणतात. हे आयुष्य तुम्हा सगळ्यांना जगता यावं अशी अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. बिकॉज नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो प्लीज 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 कीप स्माईल. आपण मला एवढ्या वेळ सहन केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शरदरावांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं, माझा मानसन्मान केलात. निशिगंधाताई, सर्व मान्यवरांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.